मंडळी नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा धरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि मी उभा आहे आता ह्या ज्या पेट्या आहे आपल्या 13/7च्या याच्याजवळ. आणि आता चांदूर रेल्वे तालुक्यातून काही शेतकरी बांधव आलेले आहे, तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. भाऊ, परिचय देता. माझं नाव संदीप लोणारे, राहणार निंबा, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. आणि भाऊ आपला? मी बंडूभाऊ गोंडाने, मुक्कामपूर सोनगाव, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. आज आम्ही आता शेतामध्ये आहो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते मला की जे की मी अंकुरच्या 13/7 तुरीचा व्हिडिओ टाकलेला होता मागे कापणीच्या वेळेचा. तर बऱ्याच लोकांचे फोन यायचे, शेतकऱ्यांची किती निघाली म्हणजे एक उत्सुकता होती. आणि अजूनही ती उत्सुकता तुमची कायम राहणारच आहे. कारण विषय कसा आहे मंडळी, की ह्या ज्या पेट्या आता इथं दिसत आहे आपल्याला, ह्या इथे लागलेल्या आहे. त्याच्यानंतर ह्या इकडे पण या भाऊ इकडे ह्या इथे लागलेले आहे. तर ह्या पेट्या जवळजवळ पाहतो म्हटलं तर 125 पेट्या आहे. म्हणजे ना 125 पेट्या इथे निघालेल्या आहे 1 एकरमध्ये. जे तुम्हाला पहिले सांगितलं होतं की 2 किलो बियाणं मला भेटलेलं होतं. आणि 2 किलोमध्ये आपल्याला समजून झाला की 125 पेट्या इथे निघालेल्या आहे. आता हे माल आपण मागेच काढला असता, 15 दिवस 20 दिवस अगोदर याची कापणी पण झालेली आहे. पण तो विषय कसा आहे की मशीन भेटली नाही. मशीन भेटली तर त्याला माणसं भेटले नाही. कारण सध्या हेच तुरीचं म्हणजे हेच तूर काढण्यायोग्य आहे. बाकी अजून कापणही आमच्या भागातल्या तुरी सुरू व्हायच्या आहे. तर भाऊ आलेले आहे, तर जस्ट एक आपण अंदाज घेऊ त्यांच्याकडून. भाऊ, एक तुम्ही जे आता हे तुरीचं पाहिलेलं आहे समजा हे पेटी, तर जस्ट एक पेटीवरून एक अंदाज सांगू शकता की किती होईल, काय होईल समजा? ही पेटी 8 ते 9 किलो व्हायला पाहिजे का पेटीला? म्हणजे एका पेटीला 8 ते 9 किलो. बरं, म्हणजे आता हे 125 म्हणजे 12×8 = 12×9 अष्टदर्शे, म्हणजे जवळजवळ 10 ते 11 क्विंटलच्या जवळजवळ समजा याचा माल आला पाहिजे. बरोबर. आणि याच्यानंतर याचे दाणे पण मंडळी आम्ही काढलेले आहे. दाणे पण तर हे दाणे आता तुम्हाला दाखवतो. तर हे जे दाणे आहे, तर हे अशा पद्धतीचे दाणे आता इथे दिसत आहे आपल्याला. जर पाहतो याच्यात पाहू शकता आपण एकसारखा दाणा आहे. चमक चांगली आहे. चमक चांगली आहे. म्हणजे आता निघेल तेव्हा मंडळी माहीत पडेलच, त्यावेळेस सुद्धा मी एक व्हिडिओ टाकेलच. परंतु आज जो कॉन्फिडन्स आहे, ज्या इथे ह्या ज्या शेंगा दिसत आहे आपल्या पेटीला समजा तुरीची कापणी झाल्यानंतर, तर या पद्धतीच्या इथं शेंगा दिसत आहे. काढताना मी व्हिडिओ काढीलच, किती निघेल ते आपल्याला लक्षातच येईल. परंतु हे जे भाऊन सांगितलं आता की बा जवळजवळ 8 ते 9 किलो एका पेटीला माल निघेल असा त्यांचा अंदाज आहे. आणि या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर 125 पेट्या इथे निघालेल्या आहे. म्हणजे जवळजवळ 12×8 = 12×9 अष्टदर्शे, म्हणजे जवळजवळ 10 ते 11 क्विंटलचा माल या ठिकाणी निघेल असं वाटते. 100% होईल का? बरोबर, बिलकुल. कारण कसं आहे, आता तुमचा शेतकरी बांधवाचा अंदाज हा पक्का राहते समजा. पण एकंदरीत ह्या वाहनाबद्दल म्हणजे शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकेल असं वाटते तुम्हाला? वाहन चांगला आहे. जर शेतकऱ्यांनी याचं पेरलं तर निश्चित फायदा होईल ना. 10-11 क्विंटल जर समजा तूर होत गेली, तर जिथं आम्हाला 3 क्विंटल 4 क्विंटल तूर होते, जर आम्हाला एका एकरामध्ये जर 10-11 9 क्विंटल जरी झाली, तरी आम्हाला डबल न तूर होणार आहे ना. निश्चितच आम्हाला फायदाच होणार आहे. म्हणजे पाऊस लवकर जातो. आणि लवकर पाऊस गेला म्हणजे कोरडवामध्ये कसं आहे की लेट ज्या व्हेरायट्या किंवा मीडियम कालावधीच्या व्हेरायट्या याच्यावाला वरचा दाना भरत नाही किंवा बऱ्याचशा तुरी भरत नाही, ताण पडत नाही. तरी अशाही परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हटलं तर हे तूर आपली लवकर निघून जाते. भाऊ, काय सांगाल तुम्ही या तुरीबद्दल? हे तूर सगळ्यापेक्षा बेस्ट आणि बेस्ट तूर वाटत आहे. अच्छा. आणि मी तर म्हणतो सगळ्या कास्तकारांनी हे तूर पेरायला पाहिजे. कारण काय आहे, आपण ज्या पारंपरिक तुरी घेतो आहोत त्या कशा लेट आहे आणि कशी तूर अर्ली असल्या कारण लवकर येते आणि पाणी लवकर म्हणजे उपलब्ध होते. त्यामुळे ज्वारी वगैरे काही सापडत नाही. त्यामुळे स्वाभाविक आपलं उत्पन्न हे वाढल्याशिवाय राहणार नाही आणि वाढणारच आहे. 100% सांगू शकतो की हे तुरीचं उत्पन्न 100% वाढणारच आहे. बिलकुल. कारण सर आता सोयाबीनचं काही गॅरंटी राहिलीच नाही. सोयाबीन जरा आपण 4-5 वर्ष अनुभव आहे, सोयाबीन होत नाही. आणि हे जे आपण तूर आहे हेच आता एक मुख्य पिकून आपल्या या तुरीकडे पाहणं गरजेचं आहे. बिलकुल. कारण तुरीशिवाय आपल्याला पर्याय नाही. तसंही आता शेतीमध्ये घाट्यामध्ये चालली आहे. बिलकुल बरोबर आहे. कोणतेही जर पीक घेतलं तर कापूस घ्या, कोणतंही घ्या, रोई आहे, डुकर आहे, शेतमजुरी आहे, माणसं भेटत नाही. त्याला पर्याय म्हणून आपण जर तुरीकडे एक मुख्य पीक म्हणून पाहिलं आणि त्याचे जर योग्य व्यवस्थापन केलं, खत दिलं, सर्व दिलं, त्याचं योग्य राखणी केली, कापणी केली, छाटणी केली, तर 10-12 क्विंटल जर एक सोयाबीन तूर होत गेली तर मला वाटते कास्तकाराला चांगले दिवस येतील असं. बिलकुल बरोबर आहे.
म्हणजे योग्य नियोजनामध्ये आपल्याला 10-12 क्विंटल 8-10 क्विंटल कोरडवाहूमध्ये तर 7-8 क्विंटल कसं उत्पादन मिळून जाते आपल्याला लक्ष दिलं तर. आणि पाणी जर असेल एक पाणी शेवऱ्यावर आणि एक पाणी 80% फुल दबल्यानंतर जर दिलं तर नाही म्हणतो म्हटलं तरी एक हा 10-12 क्विंटल 10 क्विंटल जरी झालं आणि 7-8चे जरी भाव भेटले 70-80 हजाराचं उत्पादन आपल्याला मिळून राहिलं. म्हणजे ना जास्त कटकट नाही, त्रास नाही, शेतीवरचं लोड नाही, लोड कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे. बिलकुल बिलकुल बरोबर. फक्त आता गरज आहे ते हिंमत करण्याची आणि सलग तूर लावण्याची. कारण आतापर्यंत जे लावत आलो आपण सोयाबीन मध्ये किंवा आपल्या पराठीमध्येच लावत आलो, पण त्याच्यामध्ये पाहिजे असं झाड बनत नाही. आपण सर कसं आहे कास्तकार, आपण आजपर्यंत तुरीला दुय्यम दर्जा देत होतो. हो आपण तुरीला पाण्याचा आपला जो दृष्टिकोन होता हो हा दुय्यम स्वरूपाचा होता. हो 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 आपण जे प्राथमिक जे आपण हे देत होतो लक्ष ते सोयाबीन कड हो आणि तुरीकडे पाण्याचा दृष्टिकोन हा पारंपरिक पद्धतीने तेव्हा दुय्यमच होता. हो आता कुठेतरी लोकांना असं वाटू लागलं हो. आता आपल्याला सोयाबीन पिकून नाही राहिलं, खर्च वाढून राहिला, माणसं भेटत नाही, काही नाही. मग आता काय करावं, तर याच्यासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय असं मला बिलकुल वाटते. बिलकुल. म्हणजे याच्यामध्ये समजा हे लवकर येणारी जात आपल्याला उत्पादन देऊन जाते. ज्यांना सोयाबीन अधिक तूर घ्यायचं आहे ते घेऊन, पाणी असेल तर गहू पण आपण घेऊ शकतो, हरभरा पण होऊ शकते, हरभरा घेऊ शकतो आपण. म्हणजे आपण जरी निखळ तूर घेतली हो आणि सोयाबीन जरी मधात घेतलं हो. तर त्या बदल आपण तूर घेऊन चना घेऊ शकतो हो किंवा आपण गहू घेऊ शकतो. गहूही घेऊ शकतो, म्हणजे आपण उत्पन्न आणखी वाढणारच आहे याच्यात ॲव्हरेज भेटणारच आपल्याला आणि बिवड पण आणि होणार. पिवळ पण होणार. बिलकुल बिलकुल. आणि दुसरी गोष्ट, आपण निखळ तूर घेतल्यामुळे जो मधामध्ये जे गॅप असते हो आणि याच्यामध्ये जो तण वगैरे असते आपण ते ग्लायशियर वगैरे निघून करू प्रश्नच उद्भवत नाही. नाही. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण शेती करू तर आपल्या शेतामध्ये तण नसल्यामुळे आपल्याला जो खर्च लागणार आहे बुजुराचा हो. तो खर्च कमी होणार ऑटोमॅटिक. बिलकुल बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत कमी खर्चात आपण हे हा. उत्पन्न घेऊ शकतो. आणि शकतो. याच्यानंतर मंडळी हे झाली एक 13-7ची आणि दुसरी 6-111 पण व्हेरायटी आपण लावलेली आहेत. भाऊ आपण ते पण बघून घेऊ जरा. आता हे टोटल जे हे कापणी समजा 12 क्विंटल तूर नेट होते. हो का? कारण 125 पेण्या म्हणता ना, हो हो 12 क्विंटल नेट तूर तुम्हाला. हो का? बरोबर. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे तूर आता इथे दिसत आहे ह्या पालमूर कंपनीची 100 नंबर. तर हिला सुद्धा अजून 10-12 दिवस 15-20 दिवस कापायला यायचंच आहे. हे आहे मंडळी 6-111. तर 6-111 मध्ये भाऊ हे थोडं काय सांगाल ह्या जातीबद्दल? तर ही जात काय पाहा लागते, एकदम उत्कृष्ट जात आहे. या ना इकडे, या अजून इकडे पाहू. भरघोस शेंगा आहे, हो बद शेंगा आहे, ठीक शेंगाला आहे. पूर्ण झाड असं जमिनीला वाकलेलं आहे. ठीक आहे. काय सांगाल हे तूर बघून? हे तूर बघून काय सांगायचं आहे, एकदम उत्कृष्ट तूर आहे. आणि विशेष म्हणजे ह्या तुरीमध्ये 6-6, 7-7 दाणे आहे. दाणे आहे. हो शेंगाने. हो हो आणि गुच्छेच्या गुच्छे तुरीला आहे. हो हो हो. आणि वजन क्वालिटी सर्व आहे. भरपूर भरपूर माल लागलेला आहे. या तुरीमध्ये तर मला असं वाटते 15 पर्यंत जाऊ शकते एकरी. हो का? हो. अच्छा अच्छा. एकरी आणि पूर्ण एक पाहून राहिलो आता, हे इथून हे पूर्ण हे 2 तास आहे इथे. हा, हे 2 तास. आता हे जे दिसून राहिलेले आहे हे पूर्ण असे समजा हे 2 तास, हे सेलमेल असे 2 तास तिथपर्यंत लागवड झालेली आहे. याच्यामध्ये एकही झाड उधळलेलं नाही. नाही, एक उधळ नाही, उधळ एक हा एकही झाड तुम्हाला मेलेलं दिसणार नाही, उधळलेलं दिसणार नाही ह्या याच्यात. पण लगेच सगळ्यात ह्याच्यावाली रोगप्रतिकार शक्ती खूप जास्त आहे. तेच आता इथून जर इकडे पाहतो म्हटलं तर हे जे दुसरी जात इथं लावलेली आहे, तर हे बघा याचं हे झाड इथं वाढलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या तासातच बघू आपण इथं 1, 2 हे बघा 2-3 झाड इथं वाढले आहे. त्याच्यानंतर याचं सुद्धा हे झाड वाढलेलं आहे 4थं. त्याच्यानंतर पाहतो म्हणलं हे इथं एक 5वं आणि त्याच्यानंतर हे 6-7. प्रमाण खूप आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. पण याच्यामध्ये आपल्याला एकही झाड उधळलेलं दिसत नाही मंडळी. हे बघा याच्यामध्ये कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं हा नावाला सुद्धा एकही झाड हे इथे पहा असं आतमध्ये किंवा आतमध्ये इथे पाहतो म्हटलं प्रत्येक झाडाला शेंगा अशा भरपूर लदबदून गेलेल्या आहे. म्हणजे कुठेतरी परमेश्वराची कृपा समजा की एवढं चांगलं वाण आता आपल्या हातामध्ये लागलेलं आहे समजा. परमेश्वराची कृपा आणि आपलं नियोजन. आपलं नियोजन नाही भाऊ, नियोजन तर आपण सर्व सारखंच केलं. पण ह्या बाजूच्या जातीमध्ये आपल्याला शेवटी झाडं उमडलेले आहे. पहिले नव्हते, आता ह्या 10-12 दिवसात झाले. पण ह्या जातीला अजिबातच फरक पडला नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे कोणत्याच वातावरणात हे जमत नाही. हो हो हे डगमगली नाही बघले कोणत्याच वातावरणामध्ये. बिलकुल. जसं ते तूर बळी पडली वातावरणामध्ये, हे तूर वातावरणामध्ये बळी पडलेली नाही. नाही 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 एकही झाड म्हणजे याचं खराब झालं नाही. म्हणजे वातावरणाला रोग प्रतिकारक आहे. हो 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 प्रतिकारक आहे. खरंच प्रतिकारक आहे. बरं कोणतंही झाड पाहा आता हे इकडे आपण आता तिकडून काठानं आपण फिरत होतो. आता हे इथे पहा याच्यामध्ये आतमधल्या झाडात आलो आपण आता. शेंगा आहे. हो ते कोणत्याही झाडाला जर पाहतो म्हणलं भरपूर अशा शेंगा लागल्या आहे. अशी तूर आम्ही अजून पाहिलीच नाही साहेब. हो का? पहिलं अशी तूरच नाही पाहिली आम्ही. अच्छा. लदबदून शेंगा. हो बघा आता एकाच फुलीवर बघा किती माल लागलेला आहे. पकडा बरं हे अजून दाखवा ते
हे एकच फुली आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, हो. हे एकच फुली आहे आणि एका फुलीवर तुम्ही हे काय अर्धे झाड तिकडे लांबले होते. हे झाड पहा तुम्ही, हा, एकच- दोन्ही साईडला एकच गेले होते. फुली आहे हो आणि एका फुलीवरल्या ह्या शेंगा पहा. हो कमीत कमी एका झाडामध्ये नाही म्हणलं तरी 3-4 किलो शेंगा आहे, म्हणजे दाणे यायला येणारच आहे. हो, म्हणजे हिरवे समजा वाढल्यावर जास्त म्हणजे कमी होईल, कमी होईल, हो. पण परंतु आता म्हणजे तरी 1-1.5 किलोचं होईलच हे. हो एका फुलीवरती खरोखर म्हणजे आता आपण बाकीच्या व्हरायट्या पाहिल्या आपल्या शेतात, पण ह्या याच्यात पहा एका फुलीवर सगळ्यापेक्षा वेगळी जात आहे. हा एका फुलीवर असा भरपूर माल लागलेला आहे. म्हणजे ह्या जातीने सिद्ध करून दाखवलं की याला धुहेरीचा जास्त मार बसला नाही. त्याच्यानंतर ह्या तुरीला म्हणजे उधळणे म्हणतो, बाकी जाती उधळल्या सर्वीकडेच या वर्षी हे प्रमाण नाहीच आहे अजिबातच नाही आहे. नगण्य आहे. नगण्य म्हणजे एक झाड सुद्धा नाही, म्हणजे नाही म्हणायला हरकत नाही. झालं उधळण्याचं प्रमाण नाही, उबळण्याचं प्रमाण नाही, धुयारीचा मार बसला नाही, कारण शेंड्यापर्यंत याला असा माल पकडलेला आहे, शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहे. आणि शेतकऱ्यासाठी वरदान आहे हे जात. हो हो, वरदानच म्हणावं लागेल. हो चला, खूप खूप धन्यवाद मंडळी. धन्यवाद, तुमचे पण धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे माझं कसं वेळ असला तर मी शेतीवर येत राहतो. माझ्या शेतावर किंवा बाकी शेतकऱ्यांच्या शेतावर ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या भावाच्या ते मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो बरोबर आहे. आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले सर युट्यूबवर. अच्छा खूप वेळा पाहिला तुम्ही व्हिडिओ इथे पाहिले की मागच्या आठवड्यामध्ये याचा प्रयत्न केला होता, पण काही याचं जमलं नाही. अचानक भाषा आमच्या घरी आल्या, हा मग त्यांनी एक व्हिडिओ पाहिला होता. म्हणलं चला, म्हटलं मी कापसाचा व्हिडिओ पाहिले, म्हटलं 2-3 वेळा. हा जावाचं काय लगेच आम्ही तयारी केली, अच्छा आंघोळी नाही केली. चला म्हणे मामा हे चालले जाऊ आपण चांदूरला म्हणे. चाललो होतो औषध आणण्यासाठी, चेन्नई फॉरेनसाठी. अच्छा असे मग मामा रात्री सोनगावला हा त्यांच्या घरी गेलो. हा तर मामा म्हटलं कापसे साहेबांचा व्हिडिओ पाहिला म्हटलं तुम्ही. हा. हो म्हणे चालताना तुम्ही पाहिले. चला म्हटलं उद्या जाऊ. हा. तर मामा म्हणे उद्या मला वेळ नाही, आज चालतं. चला म्हटलं आताच. अच्छा तसंच आम्ही तुमच्या Just निघालो बिलकुल. तुम्हाला शेतावर फोन लावला? द्यायला आलो. हो तुम्हाला फोन लावून जस्ट निघालो. तुम्ही आहे की नाही शेतामध्ये? हो 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 चला, खूप खूप धन्यवाद मंडळी. नमस्कार 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 नमस्कार. मंडळी आपण बघू शकता, आता हे जे 2 तास इथं दिसत आहे, जिथे बोर्ड लावून आहे 6-111चे, याच्यामध्ये ह्या शेल्यापासून तर तिकडल्या शेल्यापर्यंत एकही झाड इथं उमळलेलं उधळलेलं जे की याच्यामध्ये ह्या 2 तासामध्ये दिसत नाही. एकही नाही. आणि इथून जर इकडे पाहतो म्हटलं तर हे दुसरी जात आहे. तर या जातीमध्ये बघा कमीत कमी 10-15% भाऊ किती असं अंदाजे तेवढं नाही, 10% नाही. 5-7%, 5-6%, 7% समजा इकडे झाडं हे उमडलेले आहे, धुयारीनं वगैरे समजा वाढलेले आहे. परंतु हे 6-111 याच्यामध्ये उधळण्याचं प्रमाण नगण्य आहे, म्हणजे नाहीच आहे. नाहीच एकही आहे. झाड याच्यामध्ये एकही झाड दिसत नाही नाही. आहे. हो. आणि आणि तेच त्याच्या बाजूनं जर तिकडून पाहतो म्हटलं तर तिकडून सुद्धा झालेलं आहे. झालेलं आहे.